चला ये पाठी योगेश पाठी तू जाऊन दे पाठी मागे आहे ना योगेश जबाबदार आहे कठोर कारवाई होईल. फास्ट ट्रॅक लावून स्पेशल त्याला मोकासाठी कारवाई त्या सगळ्यांवर करायला सांगितलं. आणि मी यांच्या संपर्कात आणि परिवाराच्या संपर्कात राहीन. तुम्ही सगळ्यांनी त्या परिवाराच्या मागं उभं राहायचं आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. शेवटी अशा प्रकारचं म्हणजे लोकांनी ज्यांना विजयी केलं आणि हे तुम्हाला असं सुडाचं राजकारण हे पहिल्यांदा झालं ना इकडे. हो हे परत होता कामा नये. अशी वृत्ती ही जी आहे ती ठेचून काढली पाहिजे आणि पुन्हा असं होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. नाही बरोबर आहे. तर मी थोडा आप्पाच्या संदेशाने तुमच्यासोबत बोलते. आमच्या थोड्याफार मागण्या आहेत. या आप्पाच्या कार्याच्या आधी सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. पहिली मागणी, हिरे साहेब आणि दुर्गेश देवकर यांना टर्मिनेशन लेटर सकट आम्हाला टर्मिनेशन लेटर हवंय, ते आम्हाला बघायचंय. दुसरी गोष्ट, ही 4-5 त्यांची जी घरं आहेत त्यांच्यासोबत असणारी ती घरं आम्हाला गावात नको आहेत. तिसरी गोष्ट, त्यांना फाशी द्या आणि फाशी देताना लाईव्ह दाखवा. तसं पॉसिबल नसेल त्यांना आमच्या ह्या चौकात महाराजांच्या स्मारकासमोर आप्पाच्या घरासमोर फाशी द्या. ठीक आहे, तुमच्या भावना मी समजतोय. आणि आम्हाला सर ही केस जेवढं लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल तेवढं फास्ट ट्रॅकवर आणि गव्हर्नमेंटचे वकील जे साळवी सर वगैरे आहेत ते थोडेसे करा. करू आपण त्याच्यात तुमच्या सगळ्यांच्या मागे आहे मी. तर आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, खूप जेवढं लवकर करता येईल ना तेवढं लवकर करा. इकडे आम्ही तुमच्यावर खूप डिपेंड आहेत आता. ठीक आहे, काळजी करू नका. मी बघतो काय करतो. माझं पूर्ण लक्ष आहे बाहेर बाहेर तर मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्याला सोडणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल. ही जी केस आहे ती फास्ट ट्रॅकवरती घेऊन सोडवली जाईल, तिचा निकाल लावला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांना आणि इथल्या गावकऱ्यांना देखील दिलेलं आहे. आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी आणि त्या सगळ्यांवरती बकोकाच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल व्हावा अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केलेली आहे. काल आपल्या मुलाला शाळेमध्ये सोडून घरी परतत असताना मंगेश काळोखे यांच्यावरती गाडीमधून आलेल्या काही जणांनी जीवघेणा हल्ला केला आणि याच जीवघेणा हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. त्यांची हत्या घडवून आणण्यात आली. यानंतर आज उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात. आताच्या घडीच्या या 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत, कारण मनसेचे नेते हे सध्या